रचना करणारा कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांचा पुत्र कोण आहे? नारद ऋषी मुनी. कोण आहे? नारद ऋषी मुनी ब्रह्मदेवांचा पुत्र. मग ब्रह्मदेवांचा पुत्र असल्यामुळं मग आता ही माया महादेवाची असल्यामुळं मग ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते नारद मुनींना, नारद हे ऋषी मुनी आहेत आणि परमज्ञानी ऋषी मुनी. काय? परमज्ञानी ऋषी मुनी ते. मग त्यावेळेस काय केलं त्यांनी माहिती आहे का? त्यांनी जाऊन ह्या तिन्ही देवींचे कान भरले. हो, कान भरले. मग त्या तिन्ही देवींना तो अहंकार होता की माझ्यासारखे पतिव्रता कोणीच नाहीये. का की माझा जो भोलेनाथ आहे हा सृष्टीचा पूर्ण सृष्टीचाच रचयिता आहे. तर ब्रह्मदेवाची पत्नी स्वतः सरस्वती माता बोलणार काय की ब्रह्मदेवानीच ह्याची सर्व ब्रह्मांडाची रचना केलेली तर तेच आहेत. मग ते प्रमुख असल्यामुळे मी सती आहे. काय? आणि जगतचे पालनहर्ता नारायण असल्यामुळं लक्ष्मी माताला असं वाटलं की मी त्यांची सती आहे. समजलं की नाही? माझं तपचार्य, माझं कर्मफळ. का की लक्ष्मीचं सांगणं असं की प्रत्येक युगामध्ये ज्या वेळेस नारायणाने वेगळे वेगळे दशावतार घेतले त्या त्या युगामध्ये दशावतार घेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी की त्यांना प्रकट व्हावं लागलं. कुणाला? त्यांच्या संघ. प्रत्येक जन्मात ते प्रकट झालेले आहेत त्यांचे सण. प्रत्येक जन्मात तेच जोडीनेच झालेले आहेत. ठीक आहे. तर मग त्यामध्ये काय केलं माहिती आहे का? मग आता महादेव कुठं राहतात? कैलास पर्वती. मग त्यावेळेस नारद मुनींनी ह्या सर्वांना लावलं. त्यांचे सर्वांचे कान भरले. कान भरल्यानंतर यांनी सर्वांनी सांगितलं की ठीक आहे चालेल, आता कळण आपल्याला की आपल्यामध्ये तिघांमध्ये कुणाचं सतीत्व श्रेष्ठ आहे किंवा कोण श्रेष्ठ आहे. मग ते तिघांचं तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? की सांगा म्हणले की तिघांना सतीत्व कुणाचं श्रेष्ठ आहे किंवा कोण नाहीये, सती कोण याच्यामध्ये. तर त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं काय की तुम्ही पण नाही कुणीच नाही. तिघांच्यांनी काय सांगितलं? तुम्ही पण नाही कोण आहे मग?